कास्ट आयर्न कुकवेअर हा फार पूर्वीपासून भारतीय स्वयंपाकघरांचा अविभाज्य भाग आहे। त्याचा टिकाऊपणा आणि दीर्घकाळ चालण्याच्या गुणामुळे हे अतिशय लोकप्रिय आहे। तुम्हाला हे जाणून आनंद होईल की कास्ट आयर्न कुकवेअर काळानुसार आणि वापरानुसार अधिक चांगले होत जाते। बरेच लोक अजूनही हे अष्टपैलू कुकवेअर वापरण्यास घाबरत आहेत। ते त्याच्या सीझनिंग आणि कसे कुठे ठेवायचे याबद्दल चिंता करतात आणि असे गृहीत धरतात की त्याची निगा राखण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ खर्ची जातो। कास्ट आयर्नचे विविध पैलू समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा। तुम्ही सीझन करण्यासाठी पॅनमध्ये थोडं तेल घाला आणि पॅनच्या वरील आणि खालील बाजूस पूर्ण लावून घ्या। यासाठी आपण कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक तेलाचा जसे की वनस्पती तेल यांचा वापर करू शकता। त्यानंतर मोठ्या फ्लेमवर तेलाची वाफ होऊन ते शोषले जाईपर्यंत पॅनला गरम करा। नंतर गॅस बंद करा आणि पॅन उतरवून घ्या आणि त्याला थोडे थंड होऊ द्या। ही पूर्ण प्रक्रिया 5 ते 6 वेळा करा, ज्याला अंदाजे 45 मिनिटे लागू शकतात। सीझनिंग म्हणजे तुम्ही तुमच्या तव्यावर तेल लावता आणि उच्च आचेवर ठेवता तेव्हा तयार होतो तो थर। सीझनिंग एक नैसर्गिक आणि सहज वापरता येणारा स्वयंपाकाचा पृष्ठभाग प्रदान करतो, ज्यामुळे आपले कुकवेअर नैसर्गिकरित्या नॉनस्टिक बनते, ज्यामुळे तुम्ही कमी तेलात अन्न शिजवू शकता। नॉनस्टिक कुकवेअरच्या विपरीत कास्ट आयर्न कुकवेअरमध्ये स्वयंपाक करताना अन्न त्याच्या पृष्ठभागावर चिकटू नये म्हणून तुम्ही तेलाचे काही थेंब घालावे, पण त्याची काळजी करू नये, कारण या तेलाचा बहुतांश भाग वाफ बनून उडून जाईल आणि उर्वरित कुकवेअरवर एक थर तयार करेल, ज्यामुळे तुमचे अन्न तेलकट होणार नाही। म्हणून कोणतीही भीती न बाळगता तुम्हाला हवे असलेले सर्व स्वादिष्ट पदार्थ बनवा आणि एकदा तुमचा स्वयंपाक पूर्ण झाल्यावर ते टिकवण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत, त्याचे अनुसरण करा। कास्ट आयर्न पॅन साफ करणे अगदी सोपे आहे। अतिरिक्त अन्न आणि तेल काढून टाकण्यासाठी पृष्ठभाग कागदाच्या टॉवेलने किंवा स्वयंपाकघरातील कमी ओलसर कपड्याने पुसून टाका, किंवा पॅनवरील अतिरिक्त अन्न काढून टाकण्यासाठी वाहत्या पाण्याखाली पकडा आणि त्यानंतर ॲब्रेसिव्ह डिटर्जंटने धुवू नका। यामुळे तुम्ही सीझनिंगद्वारे तयार केलेला थर निघून जाईल। पॅनला ओल्या स्थितीत ठेवू नका, ते ठेवण्यापूर्वी कागदाच्या टॉवेलने नीट पुसून टाका, कारण अगदी थोड्याशा ओलसरपणामुळे देखील पॅनला गंज लागू शकतो। तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की पॅनवर पाण्याचे काही थेंब किंवा कोणतेही द्रव पदार्थ राहिल्यास गंज लागेल, आणि जर तुमचा पॅन गंजला असेल तर या सोप्या टिप्सचे अनुकरण करा। कास्ट आयर्न कुकवेअरच्या बाबतीत गंज लागणे अगदी सामान्य आहे आणि ते सहजपणे काढले जाऊ शकते। प्रभावित भागातील गंज काढण्यासाठी साबण आणि स्टील वूल किंवा स्क्रबरचा वापर करून प्रभावित भाग पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत पॅन घासून घ्या। अजूनही काही डाग स्पॉट्स शिल्लक असल्यास कास्ट आयर्न कोमट पाण्याने किंवा सौम्य साबणाने धुवा। लगेच कास्ट आयर्न स्वच्छ टॉवेल किंवा पेपर टॉवेलने पूर्णपणे कोरडा करा, किंवा कोणताही ओलावा राहू नये म्हणून गरम करा, आणि हो, सीझनिंग करा। तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले कोणतेही वनस्पती तेल पॅनच्या आतील आणि बाहेरील पृष्ठभागावर चोळून घ्या आणि त्याची वाफ निघेपर्यंत पॅन तापवा। ही प्रक्रिया 3 ते 4 वेळा करा। योग्य कार्यक्षमतेसाठी तुमचा पॅन नियमितपणे सीझन करीत राहा। तुमच्या कास्ट आयर्न स्किलेटवरील काळ्या रंगाचे अन्नाचे अवशेष हे सामान्यतः फक्त कार्बनचे अवशेष असतात, जे हानिकारक नाहीत। हे काळे अवशेष तेल किंवा चरबी जास्त गरम झाल्यामुळे किंवा जळलेल्या अन्नाच्या तुकड्यांमुळे तुमच्या कास्ट आयर्न पॅनमधून तुमच्या अन्नात किंवा साफसफाईच्या कपड्यांमध्ये दिसून येतात। गरम वाहत्या पाण्याखाली पॅन ठेवा आणि त्यावर थोडे मीठ टाका, जे ॲब्रेसिव्ह म्हणून काम करेल। नंतर ते स्वच्छ करण्यासाठी स्क्रबर वापरा। मीठ पॅनच्या पृष्ठभागावरील कोणतेही अवशेष काढून टाकेल। पृष्ठभाग स्वच्छ झाल्यानंतर पॅनवर ओलावा शिल्लक असल्यास सामान्य तापमानावर गरम करा। पॅन स्टोअर करण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तेलाचा पातळ थर लावा। पॅन वर्षानुवर्षे कार्यक्षम राहील।